भगवती ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6वा आणि 6व्या अध्यायामध्ये आपण श्लोक क्रमांक 16 या श्लोकावर विचार करत होतो. या श्लोकावरती विचार करत असताना भगवंत म्हणतात, हा योग आहे. योग म्हणजे परमात्म्याला जोडणं. मग परमात्म्याला जोडण्याकरता अनेक प्रकारची योगाची साधना त्या ठिकाणी सांगितलेली आहे. परंतु मग त्यामध्ये अशा आत्मसंयोग योग सांगत असताना योगधारणेच्या माध्यमातून परमात्म्याला जोडणं आणि तो जोडणारा जो योगी आहे तो त्या ठिकाणी फार दुर्लभ आहे. तो सहजासहजी त्या ठिकाणी प्राप्त न होणारा योगी आहे. तो योगी सहजासहजी का प्राप्त होत नाही, त्याचं कारण भगवंताने सांगितलं. त्याचं कारण काय सांगितलेलं त्या ठिकाणी, की आता आपण कालपर्यंत त्याची कारणमीमांसा आपण पाहिली, की इथं मोक्ष जर प्राप्त करून घ्यायचा तर त्याच्यासाठी काय अधिकारी असायला हवा. म्हणजे मोक्ष त्या ठिकाणी फार महत्त्वाचं असणारं काय साधन आहे, त्या ठिकाणी महासिद्धी आहे त्या ठिकाणी. म्हणून बाकीचे जे साधन आहे मोक्षाहून ते सुद्धा प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यालाही अधिकारी आहे. आणि मोक्ष तर प्राप्त करून घेणं हे त्याच्यामध्ये फारच श्रेष्ठ आहे. त्याचा अधिकारी तर कोणीतरी फारच दुर्लभ असतो. म्हणून ह्या साऱ्या गोष्टी पाहिल्या, मोक्ष असेल, मोक्षाहून इतर बाकीचं काय असेल, हे सारं काय त्या ठिकाणी ते अधिकारापासून पूर्णत्वाला जाणं शक्यच नाही. म्हणून त्या योग्यतेविषयी भरपूर आता काल आपण विचार करून आला. ते पयोग्यता जे म्हणजे आणि जे योग्यता अशी अधिकारत्व जे म्हटलं जातं ते प्राप्तीच्या अधीन जाण्याचे आणि ते सर्व काय प्राप्तार्थाच्या प्राप्तीची आणि जे काय प्राप्त होणार त्याच्या अधीन लक्षात येत असतं. का जे योग्य होणे की जे ते आरंभिले फळे आणि जे योग्य होऊन आणि अशा प्रकारे कार्य करतात त्यांना सुरुवातीलाच त्याचं फळ मिळतं. तरी तैशी येतं काही सावयाची केली नाही आणि योग्यतेची काही खाणी असे. माऊली म्हणतात अरे बाबा की तैशी येतं काही म्हणजे तैशी म्हणजे त्याशा प्रकारच्या योग्यते वाचून सावयाची खाणी आणि सहजच स्वाभाविकपणे मिळणाऱ्या काही या ठिकाणी मालाचा गठ्ठा केले म्हणजे वस्तू आणि पदार्थ ते काय असे स्वस्तात सहज मिळणारे थोडे आहेत. आणि योग्यतेची काही खाणी असे अर्जुना या ठिकाणी. आणि योग्यता अधिकारत्व हे असं जे सांगितलं जातं त्याच्या काही कोणी खाणी असतात का? अरे अर्जुना, नावेक विरुक्तो झाला देहधर्मिणी येतो. अरे त्या ठिकाणी काय आहे, नाविक म्हणजे थोडा तरी, विरुक्त म्हणजे वैराग्यान झाला आणि देहधर्माने येतो. आपल्या प्रकारे आपले जे देहाचे धर्म आहेत त्या देहधर्माविषयी काय नियत म्हणजे त्या ठिकाणी आपले असणाऱ्या इंद्रियांना वंश केलेला, तरी तोच नव्हे व्यवस्थित तो अधिकारी आणि तोच त्याचा योग्य असा अधिकारी नाही का? ये तुला लिये आईने माझे वडे योगे पण तू तेही जोडे आयशे प्रसंग साकडे फेडले तयाचे. आणि अर्जुनावरती हे साकडं संकट काय संकट कठीणता अर्जुनाच्या ठिकाणी आले होते. कारण अर्जुन म्हटलं होता की देवा आपण हा योग सांगितला फार छान आहे, माझ्या मनाला पटला, पण माझी मात्र योग्यता त्या ठिकाणी कमी पडत आहे. असा अर्जुनाने भगवंताला कबुली दिल्याच्या नंतर त्याचे असणारे साकडे आणि त्या भगवंताने या निमित्ताने पूर्ण बाजूला केले, दूर केले. आणि भगवंताने एक सांगितलं, मग म्हणे पार्थ अर्जुना ऐक, ते हे आयसी व्यवस्था आणि ती तुला ह्या साऱ्या ओव्यांमध्ये विचार करून सांगितली. अशा प्रकारची तय मात्र काय आहे, मोक्ष प्राप्त करून घेण्याची व्यवस्था आहे आणि अनियताशी सर्वता योग्यता नाही. आता जो अनियमितपणे वागणारा आहे का नाही, ज्याला वाटेल ते खायचं, वाटेल ते प्यायचं, त्याच्या मनाला वाटेल तसं राहणं, असं जर असेल आणि नियताला आहे का नाही धर्माशी नीतीशी शेज भरी अशा प्रकारचं धर्म नीती शास्त्र याला जो अनुसरण वागत नाही तो म्हणे अधिकारी आहे का? अधिकारीच नाही, तो योग्यता असा नाहीच आहे. मग याचे अधिकारी कोण असा प्रश्न केला. आता याचा अधिकारी सांगत असताना आता किती मागं तो योगधारणेचा विचार आला. आता ह्या ठिकाणी भगवंत म्हणतात तू म्हणतो ना अर्जुना तुझा अधिकार नाही, तुला सुद्धा अधिकार तो प्राप्त होईल.
कसं त्या ठिकाणी अधिकारत्व प्राप्त होईल त्याने सांगितलं अर्जुना, योगधारणा. आता ती काही तुला सांगत नाही, पण काय कर, आता तू बाह्य इंद्रिय जे आहेत आणि त्या इंद्रियांना कशा प्रकारे तू आवरायचं, त्या इंद्रियांना जरी तू स्वाधीन केलं तरी हा योग तुला त्या ठिकाणी काय सहज प्राप्त होऊ शकतो. म्हणून त्याविषयी सांगत असताना, नात्यस्नस्तु योगस्ति चैकंत मनस्रतः न चाती स्वप्नशीलस्य जागृतो नैवं च अर्जुन. अरे म्हटले अर्जुना, हा योग फार खाणारा आहे का नाही, फारच खाणारा किंवा क खाना फारच खाणारा किंवा फार खाणाराच नाही आहे का नाही, किंवा हा योग फार घेऊन खाणे किंवा खाण्याची सोडून, म्हणजे हा योग न न योग फार घेऊन, अशा प्रकारे हा योग फार किंवा खाण्याची सोडून, म्हणजे फारच खाणारा किंवा फारच खाणारा नाही आहे का नाही, किंवा न फार झोप घेऊन किंवा जागृत बैसून, फार त्या ठिकाणी झोपाळू असेल किंवा फारच झोपाळू नसेल, त्याला हा योग मात्र प्राप्त होत नाही. आता ह्या खाण्याविषयी आपण काल नाही मला वाटतं 2-3 दिवस झालं असेल ना, मध्ये 2-4 दिवसाचं अंतर पडलं असेल, तिथं आपण हा योग आणि अतिशय खाणाऱ्याला का प्राप्त होत नाही, अति जर जेवला मनुष्य तर त्याला हा योग का प्राप्त होत नाही, याच्याविषयी आपण विचार करून आलो. का बरं अति खाणाऱ्याला हा योग प्राप्त होत नाही? त्याचं कारण आहे, जर आपण अधिक जेवण जेवलो तर काय होतं, तर अधिक जेवण जेवलं तर शरीरामध्ये काय आळस, निद्रा, प्रमाद, गाफीलपणा, तंद्री ही सारखी मनुष्याला येत असते. का बरं? अधिक खाल्लं ना, म्हणजे जास्त खाल्लं का शरीराला काय काम असतं, शरीराला एक काम ठरलेलं असतं का झोपायचं, डोळे झाकायला सुरुवात होतात. कशामुळं? हे खाण्यामुळं होतं. असं सगळ्यांचं तात्पर्य काय आहे, खाण्यात आहे. आपल्याला चांगला विचार सुचणं खाण्यातून येतो, वाईट विचार सुचणं खाण्यातून येतो. म्हणजे हे खाणं आहे का नाही, म्हणजे आपण केले आपण खाये तुका वंदी त्याचे पाय. म्हणजे काय, कोणाचं खायचं, कसं खायचं, कधी खायचं, कुठे खायचं, का खायचं, याची अनेक कारणमीमांसा आपण मागं पाहून आलो. म्हणून खात असताना त्याच्यामध्ये माऊली म्हणतात की नाही, कारण जे जेविता ते वानले जरी शिविता. महत्वाचाच मुद्दा सांगितला त्याने. काय म्हणलं, कारण जे जीविता, या जीवाला जगण्याला कारण काय, म्हणे अन्न आहे. ते वानले जरी सेविता, वानले म्हणजे ते वाजवीपेक्षा अधिकच त्या ठिकाणी काय केलं, सेवन केलं. मोबाईलला चार्जिंग नाही बरं का, मी हे होते बंद करते, संपली चार्जिंग संपली, रात्री उलट लागलं मोबाईल. बरं बरं, असू दे असू दे, काय हरकत नाही, असू दे चला. कारण जे जीविता ते वानले जरी सेविता, ते अन्नची पंडसुता विष वय. आता ते अन्नच नाही का, कशाचं अन्न आहे, त्याच्या जीवनाला जगण्याचं असणारं साधन, अशा प्रकारचं जे अन्न आहे ते अन्नच काय होतं, त्याला ते विषाला कारण त्या ठिकाणी ठरू शकतं. म्हणून अन्न किती जेवलं पाहिजे, किती, त्याचा एक विचार आपण काल पाहिला, परवा दिवशीच पाहिला. काय विचार पाहिला होता, की हे असणारं अन्न आणि खाता असताना कसे खायचं, तर त्या जेवताना त्याचे 4 भाग करायला सांगितले. 4 भाग करत असताना किती, 2 भाग अन्नाचे करायचे, 1 भाग पाण्याचा करायचा आणि 1 भाग कशाचा करायचा, वायूचा संचार होण्याकरता त्या ठिकाणी एका भागाचा विचार आपल्याला पाहता येतो. म्हणून अशा प्रकारे काय करायचं, त्याचे 4 भाग करून अन्न त्या ठिकाणी सेवन करायचे. आता हे अन्न खाताना कसं अन्न खायचं, तर आता तुम्हाला जे म्हटलं की नाही, आपण केले आपण खाई तुका वंदी त्याचे पाय. म्हणजे आपण आणि आपल्या कष्टाचं त्या ठिकाणी काय असावं, अन्न असावा. दुसऱ्याचं जर अन्न खाल्लं तर बुद्धीसुद्धा काय बिघडते. उदाहरण द्यायचं झालं तर पितामह भीष्मांचं उदाहरण आपल्याला सगळ्याला मान्य आहे. कारण तो ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणतात की नाही, की काय काय ओवी बघा, मला त्याच 17व्या अध्यायामध्येच ओवी आली होती. जेवी जेवी जायसा घेपी आहारो, धातू तायसा होय आकारो, धातू आयसा अंतरो भावे पोखे, आहे का नाही, भाव पोखे, आहे का नाही, असं म्हणलं ना. कारण जे जीवित ते वानले जरी नाही नाही, तेच ओवी. त्याच्यातच मला वाटतं अजून काहीतरी एक मध्ये आलेले आहे, आता ते आठवत नाही. म्हणून जेवी जैसा घेपी आहारो, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही जसा आहार घेता, धातू ताईचा होई आकारो,
धातूनाम ते असणारे शरीरातलं रक्त. कारण आपण जेवण जेवत असताना त्याचे किती भाग होत असतात, त्याच्यातून काय काय निघत असतं, तर त्याच्यामध्ये 3 भाग होतात. एक स्थूल भाग तयार होतो, एक मध्यम भाग तयार होतो आणि एक सूक्ष्म असणारा भाग त्या अन्नातून तयार होतो. मग त्याच्यातला स्थूल भाग सांगत असताना काय तयार होत असतं, स्थूल भागातून मल मूत्र अशा प्रकारे तयार होत असतं. त्या अन्नाच्या मध्यम भागातून रक्त तयार होत असतं आणि अन्नाच्या सूक्ष्म भागातून काय तयार होत असतं, मन त्या ठिकाणी तयार होत असतं. म्हणून जेवी जैसा घे प्यारो, धातू तैसा होई आकारो. आणि धातू म्हणजे रक्त, धातू ऐसा अंतरू भाव पोखे. म्हणजे त्या जसं तुम्ही अन्न खाता तशाच प्रकारचा भाव आणि तुमच्या बुद्धीमध्ये निर्माण होत असतात. म्हणून भगवंत सांगतात की कुठं अन्न खावं. जर आपल्याला आपत्कालीन धर्म असेल तर मग बाकीचं अन्न खाल्लं, बाहेरचं अन्न खाल्लं तर ठीक आहे. पण आपण आपल्या घरी राहून ऐक नाही आणि चुकीचं नको असणारं अन्न जर त्या ठिकाणी खात असेल तर मात्र हा परिणाम तुम्हाला भोगायला येऊ शकतो. म्हणून कोणाच्याही घरचं आणि कुठल्याही मनुष्याने अन्न खाऊ नाही. अन्न खाणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे, पण कुठला खावा हे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे. अन्न खाऊ घालणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. अन्न खाऊ घालता असताना एक ते माऊली म्हणतात, तरी महंताच्या कोडी घरा आलिया ओढी. आणि काय म्हटलं पुढं, तरी महंताच्या कोडी घरा आलिया ओढी, मानून येणता परवडी मुद्दल तुटे. जीव घालताना सुद्धा कसं जीव घातलं पाहिजे आणि जेवणाऱ्याने सुद्धा कसं जेवलं पाहिजे याची सुद्धा फार मर्यादा आहे. आता जेव्हा आपण एक 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 अध्याय असा पाच जाऊ ना, तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सहज लक्षात येऊ शकतात. जसं आता आपल्याला अनेक जणांना अनुभव असेल की संत महात्मा घरी आल्याच्या नंतर त्यांना किती जीव घालावं, ऐक नाही. तर जेवण आता दादा आपल्याला नेहमी सांगत असतात की पदार्थ वाढताना किती वाढले पाहिजे, थोडे थोडे वाढले पाहिजे, ऐक नाही. जर खाणाऱ्या महात्मा जर तो एखादा पदार्थ जास्त खात असेल तर समजायचं त्यांना तो पदार्थ आवडत असतो. तो पदार्थ त्यांना आता देऊ शकता तुम्ही, थोडं थोडं त्याला आग्रह करू शकता, आहे का नाही. हा, पण जो पदार्थ त्यांना आवडत नाही तो वाढायचा आणि मग काय म्हणतो आपण, घ्या ना महाराज माझा हात मोडू नका, उखळून बाजूला ठेवा, पाप लागन ना. का पाप लागन, मानून येणार तर परवडी. आहे का नाही. मुद्दल तुटे, मुद्दल म्हणजे आपलं पुण्य अशा प्रकारे काय नष्ट होतं. म्हणजे संतापाशी बहु असावी मर्यादा. संत जर आले जवळ तर हे मर्यादित असलं पाहिजे. सेवा करायची ना, सेवा अनेक प्रकारे करता येते, पण अशा प्रकारची सेवा म्हणजे मर्यादित राहून सेवा करता आली तर त्याच्यात काय होतं, आपलं पुण्य वाढतं. आणि मर्यादेला टाकून जर आपण अशा प्रकारे आग्रह जर करू लागलो तर काय होतं, मुद्दल तुटे, आपलं असणारं पुण्य त्या ठिकाणी नाहीसं होऊ शकतं. म्हणून अनेक प्रकारे त्या खाण्यापिण्याविषयी आपल्याला विचार करता येतो. जाऊया आता बाकीचं सांगण्यापेक्षा आपल्याला किती महत्त्वाचं त्या ठिकाणी जीवन जगता आलं पाहिजे, अन्न खाता आलं पाहिजे, किती खावं हे पण मर्यादित त्या ठिकाणी विचार करता आला तर आपल्याला हा योग त्या अन्नाचं नियमित सेवन केलं, व्यवस्थित सेवन केलं तर अशा प्रकारचा हा योग प्राप्त होऊ शकतो. म्हणून म्हणतात की बाबा हा योग फार खाणाऱ्याला किंवा खाणंच टाकून देणाऱ्याला हा न प्राप्त होणार आहे. बरं, त्याच्यामध्ये थोडीशी झोप घेणार. आता त्या झोपेविषयी आपण काल बोलून नाही झालं आपलं, आहे का नाही, का बोललो होतं काय माहिती. थोडी त्या ठिकाणी काय न झोप घेणारा, आहे का नाही, म्हणजे त्या ठिकाणी फारच झोप घ्यायचा नाही. तो म्हणतो आता बस झोपच बाजूला करून टाकली. जर आता त्याने अशा प्रकारे जी झोप असते ती जर बाजूला करून टाकली तर त्याला हा योग प्राप्त होईल का, योग प्राप्तच होणार नाही, झोपायचंच नाही. मग मला सांगा, जर सकाळचं उठायचं झालं, साधं पाठाला जर बसायचं झालं तर मग काळजी करतात, जाऊ दे आता आपल्याला झोप येईल, ते व्हिडिओ बंद करून टाका, हे करा, म्हणजे मग त्यांना कळायचंच नाही. म्हणजे हे किती दाबून ठेवलं तर याच्यावरून काय होतं लगेच कळतं. म्हणजे झोप सुद्धा फार महत्त्वाची आहे. म्हणजे वेळ तर आपण झोपलं पाहिजे, पण आपण बाकीच्या गोष्टीला जास्त महत्त्व देतो आणि झोपेला फार महत्त्व देत नाही. ही झोप मनुष्याला अमृतासारखी असं शास्त्रामध्ये सांगितलं. पण किती झोप अमृतासारखी आहे, मर्यादित असणारी झोप काय अमृतासारखी असते, मर्यादा टाकून असणारी झोप ही अमृतासारखी मात्र नसते. म्हणून कोणत्या काळामध्ये झोपलं पाहिजे त्याचं एक वर्णन केले. सगळे 24 तासामध्ये किती प्रहर सांगितलेत,
8 प्रहर सांगतात. या 8 प्रहारा माझारी आहे का नाही, मोठके मोठके निमुष भरी देतो जाय, असं काहीतरी माऊली एक ओवीमध्ये म्हणतात. म्हणजे दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर. हे 4 प्रहारामध्ये आठवत असेल तर सांगा महाराज. त्यांनी काय सांगितलं, पहिला प्रहर, दुसरा प्रहर, तिसरा प्रहर आणि चौथा प्रहर हे कुठं सुरू होतात? संध्याकाळी सुरू होतात. संध्याकाळी 6 ते 9 या प्रहरामध्ये काय सारी लोक जागे असतात, बरोबर आहे की नाही. पण मग त्याच्यानंतर सगळे लोक जागे असतात. त्याच्यानंतर 9 ते 12 या प्रहरामध्ये कोण जागा असतं? 9 ते 12, 6 ते 9 या प्रहरामध्ये सारीच त्या ठिकाणी जागा असतात, तो दोष नाही. पण 9 ते 12 या प्रहारामध्ये कोण जागा असतो? या प्रहारामध्ये जे भोगी लोक असतात, भोगी, हा, ह्या प्रहारामध्ये जे भोगी लोक असतात, ती भोगी लोक मात्र जागे असतात, आहे का नाही. आणि 12 ते 3 आहे का नाही, हे सगळे आसुरी वेल आहे. या प्रहारामध्ये कोण जागा असतं? तस्कर, चोर, आहे का नाही. हे तस्कर अशा प्रकारचे चोर मात्र जागे असतात. त्याच्यानंतर 3 ते 6 हा ब्रह्ममुहूर्ताचा प्रहर सांगितलेला. इथं कोण जागे असतात? इथं भोगी नाही, इथं योगी. अशा प्रकारचे हे योगी लोक जागे असतात. मग आपण कुठं जाग राहिलं पाहिजे? आपण कुठं जाग राहिलं पाहिजे? आपण मात्र हा, जिथं अमृताप्रमाणे झोप असते त्या झोपेमध्ये आपण झोपलं पाहिजे. आणि बाकीच्या ठिकाणी आपण जाग राहता कामा नाही. अशा प्रकारे आपल्याला झोप. मग मला सांगा, झोपलं किती किती तास पाहिजे आपण? आता काही काही लोक 3-3 तासच झोपतात. त्यांना 3 तासामध्ये झोप पूर्ण करता येते. 3 तासामध्ये झोप त्यांची पूर्ण होते. आपण किती तास झोपतो? आपण 10-10 तास झोपतो, तरी आपली झोप पूर्ण होत नाही. का झोप आपली पूर्ण होत नाही? कारण पूर्ण आपल्या झोपेकडे लक्ष नसतं. झोपायला जरी गेला तर मोबाईल घेऊनच झोपतो. झोपायचं जर म्हणलं तर गाणं लावूनच झोपतो. का? हे काही अंगाई घेते का? अशा प्रकारची झोप तयार करायची का पडल्या पडल्या माणसाला झोप लागली पाहिजे. नाही तर काही काहींची झोप अशी असते, ते म्हणतात, अंग अंग मोडामोडी कार्य जात अनावडी, नुसती परवडी जांभळ्याची, जिथं बसेल तिथं जांभळे, लालट डुकल्या गेला. अशी झोप असेल तर त्याला योग होईल का प्राप्त? अशी झोप असणाऱ्या योग प्राप्त होत नाही. म्हणून कमीत कमी झोप घेताना त्याची मर्यादा केली ना हो. 3 तास, 4 तास, 5 तास. आता काही योगी, काही सगळ्या नियंत्रण घेणारी मंडळी, तो भाग वेगळा आहे. आता आपल्याला नियंत्रण होऊ शकत नाही. मग कमीत कमी किती तास झोपलं पाहिजे? कमीत कमी 5 तासाच्या पुढं, आहे का नाही. आणि जास्तीत जास्त 7 तासापर्यंत, इथपर्यंत आपण 5 ते 7 एवढ्या तासामध्ये आपण झोप घेतली पाहिजे, आहे का नाही. आपल्याला जर तुम्हाला असं वाटलं कमी कमी करायचे, मग पूर्ण लक्ष तुमचं काय बाकीच्या कार्याकडं, आणि झोपेकडं मात्र झोप आले का झोपेकडे लक्ष द्यायचं. अशा पद्धतीनं जर आपण झोपलो तरी आपल्याला त्या ठिकाणी झोप पूर्ण होऊ शकते आणि कमी वेळामध्ये पण होऊ शकते. पण आता ज्याला फार कष्ट आहे, फार त्रास आहे, रोजची धक्काधक्कीचं जेवण आहे, त्याने कमीत कमी 5 ते 7 या तासामध्ये त्याने झोप जर घेतली तर त्याची झोप व्यवस्थित पूर्ण होते. रात्रीचं अगदी 12 आणि 1 वाजता झोपायचं आणि मग सकाळचं उठवत नाही. का बरं उठवत नाही? झोपायचंच नाही वेळेत, म्हणून उठवलं जात नाही. म्हणून अशा पद्धतीला याला योग मात्र प्राप्त होत नाही. बराच त्याच्यामध्ये विचार जरी आला तरी, आता आपण याचा विचार झाला होता मागं थोडा, आता परत त्याच्याकडे बारकाईनं पाहिलं असो. आता पुढं जरा ओव्या राहिल्या होत्या, त्या ओव्यांका आपण जरा आज पाहू. जो रसन इंद्रियांचा अंकिला, का निद्रेसी जीवे विकला, तो नाही येत म्हणतला, नाही येत म्हणितला अधिकारिया. काय म्हणतात माऊली, की नाही येत म्हणितला अधिकारी. कोण या ठिकाणी अधिकारी म्हटलं जात नाही? या योगाचा कोण असा अधिकारी म्हटला जात नाही? जो रसन इंद्रिय अंकिला. रसन इंद्रिय तुम्हाला लक्षात येतं का? कोणतं इंद्रिय? रसन इंद्रिय, जीभ. जीभ, आहे का नाही. याला त्या ठिकाणी रसन इंद्रिय असं म्हटलं जातं. तर ह्या रसन इंद्रियाचा अंकिला म्हणजे काय? या जिभेचा अंकित झालेला आहे का नाही. जिभेचा अंकित झाला म्हणजे काय झालेलं आहे? जिभेच्या अधीन झालेला आहे, जिभेच्या पूर्णपणे स्वाधीन झालेला आहे का नाही. तो
सगळ्याच्या अधीन जरी झाला असलं तरी झालं असतं, पण जिभेच्या मात्र त्याने अधीन व्हायला नको पाहिजे होतं. का जिभेच्या अधीन व्हायला नको पाहिजे होतं? कारण ही जीभ, दोन गोष्टी आपल्याला महाराजांनी मागच सांगितल्या. ते म्हणले कोणत्या गोष्टीमध्ये गुंतू नये? जीभ नावाच्या इंद्रियामध्ये मनुष्याने जास्त गुंतू नाही. कारण ही जीभ काय करते? ही जीभ दोन ठिकाणी गुंतून माणसाला टाकत असते. एक ती वादामध्ये टाकते आणि एक ती स्वादामध्ये त्या ठिकाणी टाकत असते. आता हे स्वाद म्हणलं का लगेच एखाद्याला लगेच टोचल्यासारखं होतं. पण आता तो स्वभावच आहे मनुष्याचा, तो त्याच्या अधीन झाल्यामुळं, जसं माऊली म्हणतात की नाही, श्रोत्रादी इंद्रियावरती. स्तोत्र म्हणजे लक्षात आलं ना? स्तोत्र म्हणजे काय? स्तोत्र ऐक नाही. स्तोत्रादी इंद्रियावरती परी पण रसनी स्तोत्रादी इंद्रियावरती परी रसना नेमू न करीती. ऐक नाही. ते सहस्रवदा कवळ जाती विषय ये. हा, बरोबर ना महाराज? हो हो. म्हणजे स्वत्रादी इंद्रिय आवरतात. स्वत्र म्हणजे काय? स्वत्राधिक म्हणजे कान आवरतात, नाकाला आवरतात, त्वचेला आवरतात, अशा बाकीच्या सगळ्या इंद्रियांना आवरतात. आणि कोणत्या इंद्रियाला आवरत नाही? जीव नावाच्या इंद्रियाला मात्र ते आवरत नाही. मग काय होतं? आणि बाकीच्या म्हणजे अशा पद्धतीनं काय होतं, स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं सांगत असताना त्याचं लक्षण सांगितलं. त्याचं लक्षण करत असताना अशा प्रकारे जे लोक सगळ्या इंद्रियांना आवरतात, फक्त जीवा नावाच्या इंद्रियाला आवरत नाही, ती जीवा नावाच्या इंद्रियाला न आवाक्यात आणल्यामुळं त्याचा परिणाम काय होतो? ते सहस्रवदा, कोण? ही असणारे जीभ काय करते? सहस्र म्हणजे हजारो प्रकारे काय करते? कवळ जाती, म्हणजे त्याला विळख्यात घालण्याचा प्रयत्न करते. बाकीची इंद्रिय आवरली, पण रसना मात्र त्या ठिकाणी आवरली नाही. मग मग त्याच्या पुढच्याच वय बघा बरं. स्वत्रादी इंद्रिय आवरती परी रसना नियमन करते, ते सहस्रवदा कवळ जाती विषय ये. आहे का नाही? उदाहरण देताना काय म्हणलं? वरी वरी पालवी हा खोडीचे हा आणि उदक घालीचे ती कैसे नाश पावजे तया वृक्षात. तरी कैशने नाशे नोपजे वृक्षतया. आहे का नाही? तिथं आत्यंतिक निवृत्ती आणि लयरूप निवृत्ती त्याने सांगितले. मग म्हणले काय? जसं उदाहरण देऊन सांगितलं. मग जैशी वरीवाली पारवी खुडीची, एखाद्या म्हणला मला ह्या वृक्षाचा आता नाश करायचा आहे, मग कसा नाश करू? त्याने त्या झाडाचा पाला काय वरच्यावर खोडायला सुरुवात केला आणि मुळी उदक घालीचे. आता पाला खोडून मुळाला जर पाणी घातलं, हे कशासाठी करतो आपण? ते झाड असं उंच जावं. आहे का नाही? पण मग याला झाड नष्ट करावं असं वाटत होतं, पण याने काय केलं? झाड नष्ट करावच्या ऐवजी काय केलं? ते झाड वाढवायचा प्रयत्न केला. हे स्वत्रादी म्हणजे हे रसनेचं सांगायचं ना. म्हणून माऊली म्हणतात की जैसे वरी पालवी खुडीजे, जसं वरवर पाला खोडायचा आणि मुळी उदक घालायचे आणि मुळाच्या खोडाच्या ठिकाणी पाणी घालायचं त्याला, तर कैशने नाशे नोपजे वृक्ष त्या. तर अशा प्रकारे तो कशा प्रकारे नाश, आहे की नाही, त्याचं होईल का? उलट तो काय होईल? तो उदकाचे बळी अधिक आहे. उदकाचे आणि त्या पाला खुडण्याचे बळी अधिक आहे. म्हणजे तुम्ही त्याचं पालवी खुडली आणि मुळाला खोडाला पाणी घातलं, तर उदकाचे बळे आणि अधिक आहे, आडवेने अंग फाके जैसे. अशा त्याच्या फांद्या इतक्या अशा बहरल्या जातात, इतक्या मोठ्याल्या होत असतात, इतकं उंच त्या ठिकाणी वृक्ष जातो. आहे का नाही? काय करायला गेले होते तुम्ही? वृक्ष नाहीसा करायला गेले होते. वृक्ष नाहीसा केला, वृक्ष वाढवलं उलट तुम्ही. वृक्ष वाढवला, आहे का नाही? कारण मुळात काय करायचं होतं? त्याला पाणीच नव्हतं घालायचं, पण तुम्ही काय केलं? त्याला पाणीच घातलं. आहे का नाही? म्हणून तरी उदकाचे निबळे अधिके आडवीन अंग फाके जैसे, तैसा मनाशी विषय पोखे रसनाद्वारे. तशा त्या प्रकारे या मनाशी विषय फोके, मनामध्ये विषय पुष्ट होतो. मनामध्ये विषय पुष्ट कशाने होतो? रसनाद्वारे, खाण्याच्या माध्यमातून सगळा विषय पूर्ण होतो का नाही? म्हणजे तुम्ही कान त्या ठिकाणी आवाक्यात आणलं, ताब्यात आणलं, त्याला अंकित केलं, त्वचेला अंकित केलं, म्हणजे आता तुम्ही आई का रे कान, आहे का नाही? माझ्या विठोबाचे कान गुण. तुम्ही डोळा घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. म्हणजे डोळ्याला तुम्ही परमात्म्याकडे लावलं, कानाला परमात्म्याकडे लावलं, हात काहीतरी पुढे तुकोबरांचा असा अभंग आहे की चला हातपाय ह्याची कामं करा. आहे का नाही? हे हातपाय आता तुम्ही हेच काम करा. म्हणजे हात पाय सगळं कुठं लावलं? परमात्म्याकडे लावलं. आहे का नाही? आणि जीवा कुठं लावली?
खाण्याकडे लावली. आता सगळ्या इंद्रियांना परमार्थाकडे लावता आणि जेव्हा जर खाण्याकडे लावली तर जीव ऐकलं की यांना कोणाला? जीवा मात्र यांना कोणाला ऐकायची नाही. सगळी इंद्रिय ताब्यात आली पण जीवा जर ताब्यात आली नाही तर मात्र चालणार नाही. सगळ्यात आधी काय ताब्यात आली पाहिजे? जिव्हा मात्र साधकाच्या ताब्यात आली पाहिजे. ते एक उदाहरण असं पाहिलं, काहीतरी ओवी बघा, ते का शेळीचे जैसे सैंगचरी माऊली बघा, आठवत असेल तर शेळी जैशी सैंगचरी असं काहीतरी ओवी, म्हणजे ती शेळीचं उदाहरण दिलं. तो एका राजाने असं म्हटलं होतं की म्हणले आमच्याकडे एक शेळी म्हणले, हा, आणि ही शेळी काय, हिरवा चारा भांबावे पशु. हिरवा चारा पाहिल्याच्या नंतर पशु भांबवतो का नाही? त्याला वेडच लागतं, आहे का नाही? आता हिरवा चारा कोणता आणि पशु कोणता हे पण लक्षात घ्या, आहे का नाही? हिरवा चारा भांबावे पशु. इकडं कुठंतरी काहीतरी भजे जिलाबी कुठंतरी असं कधी कधी यात्रा वगैरे आपल्याला फार आठवतात, आहे का नाही? तिथं हे सगळं असतं. मग बाकीचं म्हणलं का नाही म्हणले आम्हाला ते जरा ते पाहिजेच म्हणले, आणि असं समोर पाहिलं का हे घेता का ते घेता का, वस्तू पाहिल्या का वेळच लागत. मिठाईचं दुकान पाहिलं का नाही घ्यायचंच. आता काही जरी झालं तर म्हणजे काय, पशुला कशाला नाव ठेवता, आहे की नाही? हिरवा चारा भांबवे पशु, हा पशु फार पशुसारखा भांबवल्यासारखा करत असतो. अशा पद्धतीनं मग ते तसं त्या शेळीचं उदाहरण देऊन सांगितलं की त्या शेळीला किती खाऊ घाला पण हिरवा चारा दिसला की ती वेड्यासारखीच करते. मग राजाने असं सांगितलं होतं काय, जो कोणी ह्या शेळीला आणि पूर्णपणे चरून तृप्त करून आणेल त्याला वाटेल तेवढं बक्षीस देऊ, आहे की नाही? अनेक लोक आली शेळीला चार 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 दिवसभर इतकं खाऊ घातलं फार शेळी फुटायासारखी झाली, फुटूनच जाईना अशी अवस्था झाली. आता मला ह्या राजाच्या पुढे शेळी नेल्याच्या नंतर अजिबात खाणार नाही. तरी राजाच्या पुढे गेल्याच्या नंतर राजाने काय केलं, हिरवा चारा दाखवला. हिरवा चारा पाहिल्या पाहिल्या शेळीनं थोडा काय होईना तो चारा लगेच शेंडा मारायला सुरुवात केली, आहे का नाही? अशी शेंडा मारणारे लवकर पाहायला मिळतात आपल्याला. तरी मात्र ते राहत नाही, म्हणजे हे शेळीसारखे चरत राहतात. त्याच्यात तो बिरबल म्हणला थांबा आता मी म्हणला उद्या शेळी घेऊन जातो, चारूनच आणतो मला तिला, आहे का नाही? मग याने शेळीला घेऊन गेला आणि शेळी खायला लागली का हातात काठीच. शेळीनं खायला हा नुसतं तोंडावर हाणत राहायचं, दुसरं कुठंच हाणायचं नाही. हे लक्षात घेण्यासारखे. हे हळूहळू आपण तोंडावर हाणायला सुरुवात करायची, आहे का नाही? म्हणजे मग काय होतं, सवय लागते ना, मला ते पुढं आता ओव्या येणार आहे बरोबर. म्हणजे मग अशा पद्धतीनं त्या जरी इंद्रियावरती विजय मिळवला तर सगळं ताब्यात येतं. इंद्रिय ताब्यात आले की सगळ्या गोष्टी ताब्यात येतात. कारण मागं ते नियतू शब्द वापरला की नाही, म्हणजे इंद्रियांना संयमित करणारा हा विषय त्याच्या ठिकाणी आला होता. मग अशा पद्धतीनं काय, त्याने शेळी चारून आणली आणि राजाच्या पुढे उभी केली. शेळीच्या पोटामध्ये थोडं सुद्धा काही खायला शिल्लक नव्हतं, आपलं खाल्लंच नव्हतं काही. अशी त्या शेळीची अवस्था. आणि राजाने काय नुसता हिरवा चारा दाखवला पण शेळीनं इकडं काठी आणि तिकडं चारा. त्या शेळीच्या लक्षात आलं आता चारा खायचा नाही, म्हणजे तृप्त झाले का नाही, तृप्त झाली. अगदी त्याप्रमाणे आपण काय तृप्त झालं पाहिजे. मग ही माऊली पुढं म्हणतं परत काही ओव्या म्हणतात त्यामध्ये म्हणतात महाराज काय ओवी बघा बरं, की त्याने असं म्हटलं होतं हे तैसे विषयाचे ध्यान जरी विपाय आहे मन तरी येसने हे पतन गिवसी ती. ह्या ओव्या झाल्याच्या नंतर तसं विषयाचं ध्यान आता ती ओवी पण म्हणून विषय हे आगवे सर्वता मौननी सांडावे मग राग द्वेष स्वभावे नाशतील, असं म्हटलं बघा. तैसे विषय हे आगवे, हे सगळे विषय का नाही मनोनी सांडावे असा शब्द आला. म्हणून अशा प्रकारे हे विषय काय करायचं, सगळं टाकून द्यायचं. का, या विषयामध्ये काय आहे, या विषयांमध्येच रागद्वेष लपलेले असतात. मग तुम्ही काय केलं, या विषयाच्या ठिकाणी पूर्णपणे काय केला, त्याग केला. म्हणून विषय आगवे सर्वता म्हणून सांडावे मग राग द्वेष स्वभावे नासतील. स्वाभाविकपणे त्या विषयामध्ये असणारे रागद्वेष. आता काही ठिकाणी इंद्रियांमध्ये पण तिसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं, दुसऱ्या अध्यायामध्ये कुठं पाहिलं रागद्वेष, इंद्रियांच्या आपलं विषयाच्या ठिकाणी सुद्धा हे रागद्वेष त्या ठिकाणी असतात, आहे का नाही? मग काय होतील, तैसे विषय आगवे सर्वता मौनने सांडावे मग रागद्वेष स्वभावे नासतील. हे रागद्वेष पूर्णपणे काय होतील, नाहीशे पावतील. मग अशा प्रकारे हे रागद्वेष नाहीशे झाले तर काय होईल, पार्था आणि काही एक जरी नासिले रागद्वेष
मग इंद्रियाविषयी रमता बाधक नाही. आणि नंतर मग तो साधक त्या इंद्रिया विषयामध्ये त्याची जरी रमले तर त्याला काही बाधक आहे का? मग त्याला बाधक नाही. कुठपर्यंत बाधक होते बरं ते विषय इंद्रियांचा संबंध? जोपर्यंत त्या विषयाच्या ठिकाणी असणारे रागद्वेष होते तोपर्यंत ते साधकाला बाधक होते. बरोबर आहे की नाही? आता त्या विषयाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा राग नाही, द्वेष नाही. रागद्वेष म्हणजे काय लक्षात येतं ना तुम्हाला? रागद्वेष, अहो, अनुकूल पदार्थापासून होणारे ज्ञान आणि प्रतिकूल पदार्थापासून होणारे ज्ञान, विचारसागर ऐकला का तुम्ही? लक्षात आहे ना? मग हे अनुकूल पदार्थापासून होणाऱ्या ज्ञानाला काय म्हणायचं आणि प्रतिकूल पदार्थापासून होणाऱ्या ज्ञानाला काय म्हणायचं? सांगा बरं. म्हणजे ह्या सगळं मुद्दा लक्षात येऊन जाईल तुम्हाला. अनुकूल पदार्थापासून होणाऱ्या ज्ञानाला काय म्हणतात? राग. आता राग शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? काय सांगले विचारसागरवाल्याने? राग म्हणजे काय? राग म्हणजे प्रीती. राग म्हणजे क्रोध नाही, राग म्हणजे प्रीती. म्हणजे अनुकूल पदार्थापासून काय होतं? आपल्याला प्रेम निर्माण होत असतं आणि प्रतिकूल पदार्थापासून काय होत असतो? द्वेष. त्याच्यात काय सांगितलं? पदार्थाच्या ज्ञानापासून द्वेष होतो का पदार्थापासून होत असतो? तुम्ही ऐकताना सगळेजण, या पदार्थापासून आपल्याला पदार्थ जातो का आपल्या अंतःकरणामध्ये? जिलेबी, पदार्थाचं ज्ञान कुठं जात असतं? अंतःकरणामध्ये. मग भोग कशाचा होतो? पदार्थाचा होतो का पदार्थाच्या ज्ञानाचा होत असतो भोग आपल्याला? ज्ञानाचा. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचा भोग साधकाला होत असतो. पण साधकाला काय वाटतं? आम्हाला विषयांपासून भोग झालाय. विषयांपासून कधी भोग होईल का? विषयांपासून साधकाला, या जीवाला, आत्मजीवाला कधीच कोणत्याच प्रकारचा भोग होत नाही. मग त्याच्या अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचा भोग होत असतो. पण त्याला असं वाटतं मला विषयातून भोग झाला. वेडेपणा आहे, मूर्खपणा आहे. खरं पाहिलं तर विषयातून कोणाला भोग होणं शक्य नाही. कारण जो आत्मा आहे तो मुळात कसा आहे? तैसे ज्ञान आपले परिपर ऐसेने झाले, जे आवडून घेतले भवस्वर्गाधिक. ज्ञान हे आपलं स्वरूपच आहे. का ज्ञानापासून आपण वेगळे? लोक ज्ञानाचा तिरस्कार करतात. काय करायचं त्या ज्ञानाचं? अरे काय करायचं ज्ञान? म्हणजे ज्ञान तुझं स्वरूप आहे म्हणून तुला काय करायचं? म्हणजे त्या ज्ञानाला प्राप्त होणं म्हणजे आपल्या स्वरूपाला प्राप्त होणे. लक्षात येतं ना? हे ज्ञानाला प्राप्त होणं म्हणजे आपल्या स्वरूपाला. मग माऊलीनं मग ते ज्ञानच सांगायचं ना. हे का नाही सांगितलं आम्हाला? हे कायला सांगत राहते? झोपण फिपण आमुकण खाणं पिणं हे कायला माऊलीनं सांगितलं? माऊली काय चुकीचं सांगतील का? माऊलीला काय चुकीचं सांगा वाटतं का? माऊलीनं सांगताना यथोचितच सांगायचं असतं. काय सांगायचं असतं? माऊली सांगतात ना, बाबुळीची सारावी हाती पाणी तर वासे आहे ती. फक्त काय बाजूला करायचंय? शेवळ बाजूला करायचं. शेवळ बाजूला करायचं म्हणजे अज्ञान बाजूला करायचंय. मग ज्ञान तर तुमचं स्वरूपच आहे. उरला उरे विठ्ठल. मग परमात्मा शिल्लक राहतो. त्या परमात्म्याविषयी तुम्हाला काय ज्ञान करून द्यायचं बरं? परमात्म्याविषयी काय ज्ञान सांगावं तुम्हाला बरं? कसं ज्ञान सांगावं परमात्म्याचं? सांगा. श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. अहो, श्रुती नेती नेती असं नाही असं नाही असं नाही. मग कसं आहे? माहीत नाही. वेद जाणू गेला पुढे मौनवाला. आतून वेद सुद्धा त्या ठिकाणी सांगू शकत नाही. अवघीची शास्त्रे अविद्या नाशाची पात्रे, वाचून न होती स्वतंत्रे आत्मबोधी. अवघी सगळी शास्त्र काय? अविद्या नाशाची पात्र. फक्त अविद्या अज्ञान घालवण्याचं काम करतात. मग मला ज्ञान मात्र देऊ शकत नाही. ही सिद्धांताची ओवी करून ठेवा. तुम्हाला आत्मस्वरूपाचं ज्ञान आणि कोणीच देऊ शकत नाही. माऊली म्हणतात उदयला आकाशी सूर्याची प्रकाशी. आकाशात सूर्य उगवला की नाही, त्या सूर्याला आणि प्रकाश देण्याकरता आपण घरातून बॅटरी आणत नाही. हे बघा, हे कंदील आणि ह्या सूर्याला या कंदिलाने प्रकाश द्यावा असं होईल का तिथं? असं होऊ शकत नाही. म्हणून त्या सूर्याला आणि दुसऱ्या प्रकाशाची आवश्यकता नाही. तसं तुमच्या आत्मस्वरूपाला दुसऱ्या ज्ञानाची आवश्यकता नाही. का? कारण तुम्हीच मुळात ज्ञानस्वरूप आहे. पण हे काय झाकळलेलं आहे. हे झाकळलेलं फक्त बाजूला करायचं आहे, बाकीचं तुम्हाला ज्ञान द्यायचं नाही. मग आता हे ज्ञान आहे का? हे अज्ञान बाजूला करायचं साधन आहे? हे अज्ञान बाजूला करायचं साधन आहे, म्हणून याला ज्ञान म्हटलं जातं. बाकीची प्रपंचाची ज्ञान असतात, जसं संवादी भ्रम, विसंवादी भ्रम. आता भ्रम सांगितलं तर मला इथंच अडकून पाडावं लागेल. तास आपल्या याच्यात निघून जातो. पुढच्या वेळी काय आपल्या
होत नाही. पण आता ते तोंडाला लागलं का मग ते चालूच राहतं आपलं. असं मला त्याच्यातून एवढंच सांगायचं जो रसन इंद्रिय अंकेला अशा प्रकारे रसन इंद्रिय आहे का नाही म्हणजे जिभेच्या मात्र त्या ठिकाणी स्वाधीन झालेला आहे, अंकित झालेला आहे. का निद्रेशी जिवे विकला तो आणि पूर्णपणे काय निद्रेशी झोपेला पूर्णपणे काय जिवे शब्दाने काय घ्यायचं मन आणि इकला कसा विकला त्या ठिकाणी मनापासून निद्रेशी म्हणजे ह्या जणू काही निद्रा देवीला पूर्णपणे काय विकून टाकलेले त्याने ऐक नाही मग निद्रा देवीला विकून टाकल्यामुळं काय होतं याला जेव्हा पावा तवा ही निद्रा त्याच्या अंगामध्ये संचार करू लागते. कुठे बसला तरी कथेत बसू द्या कीर्तनात बसू द्या सकाळचा बसला आहे की नाही असा बसला तरी मग कधी कधी मागे एक दिवस असे काही प्रकार आपण पाहिले आहे का नाही. विचारसागराच्या काळामध्येच प्रकार पाहिले तिथं काही काही लोकांचा असा हात त्या मोबाईलला लागला आणि तो माईक सुरू झाला आहे का नाही आणि मस्तपैकी त्यांचं त्या वाघाच्या डरकाळ्या सुरू झाल्या आहे का नाही आणि विचारसागराचा पाठ ऐकतात आणि दिवसभर साऱ्या लोकांना सांगतात आम्ही विचारसागराचा पाठ ऐकतो. काय कळलं काय माहिती काय कळलं आहे की नाही. दादा म्हणतात का गे तो का नाही क्याला येतो कुछ नाही कायला कुठं गेला तर काहीच कुठं काय माहिती काय कुठं गेलो आणि काय आणलं तर काय माहिती काय आणलं आणि मग हे करतोच का सकाळचं आहे का नाही फक्त हजेरीला येत असतो. याने काय होणार आहे याने काहीच होणार नाही. मग तटस्थ माणसाने असलं पाहिजे सावध माणसाने त्या ठिकाणी असलं पाहिजे. अशा प्रकारचं नुसतं झोप काय होतं माहिती का झोपणारा मनुष्य पूर्णपणे जो झोपेच्या अंकित झालेला आहे पूर्णपणे स्वतःला मनापासून त्या झोपेला झोकून दिलं ज्याने जास्त झोपणारा मनुष्य आपलं आयुष्य कमी करत असतो. लक्षात घ्या जास्त झोपणारा मनुष्य आपलं आयुष्य कमी करतो. का बरं आयुष्य कमी करतो त्याची कारण मी आपण मागं पण पाहिलेली. झोपेत असणारे श्वास किती असतात आपले केवढाले श्वास असतात आहे की नाही आणि योगी काय करतो आपले श्वास कमी करतो. योगी काय करतो असतो आपले श्वास कमी करत असतो आणि झोपणारा मनुष्य काय करतो आपले श्वास वायाला त्या ठिकाणी घालवत असतो आहे का नाही. म्हणून आपल्याला भगवंताने आयुष्य दिलं आहे का श्वास दिलेले आहे आपल्याला भगवंताने श्वास त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून माणसाने काय झोपावं पण किती मर्यादित त्या ठिकाणी झोपावा. वाजवीपेक्षा जर अधिक झोपले आपले श्वास व्यर्थ जातात ऐका नाही आणि व्यर्थ गेल्याच्या नंतर आपलं आयुष्य कमी होतं. कसं काय आयुष्य कमी होतं झोपाळू मनुष्य नेहमी आजारी असतो. लक्षात घ्या तुम्हाला जर कुठं अनुभव नाही आला तर अनुभव घेऊन पहा झोपाळू मनुष्याचं आयुष्य हे नेहमी कमी झालेलं असतं. झोपाळू मनुष्य नेहमी रोगग्रस्त असतो व्याधीग्रस्त असतो त्याला नेहमी काही ना काही आजार हे असतात. कोणाला असतात झोपाळू मनुष्याला. म्हणून अशा पद्धतीनं झोपू जास्त नाही. उलट तुकोबरा म्हणतात सदा काळ गणना करी आयुष्याची. बघा हे प्रमाण मला बरं झालं आठवलं. सदा काळ गणना करी आयुष्याची कथेच्या वेळी आज्ञा नाही. आता भगवंताची कथा करायची नामसंकीर्तन करायचं हे झोपून होईल का जागा असताना होईल. म्हणजे मग तिथं काय म्हटलं इथं तात्पर्य लावून घ्या सदा काळ गणना करी आयुष्याची. झोपेत तर जास्तच गणना करतो मोजदार चालू याचं आयुष्य किती आहे की नाही घडी घडी वाट याची सारखी वाट पाहतो का त्याचा आता त्याचे श्वास पटापटा चालू नाही मोठाले श्वास घ्यायला लागला ना जेवताना मोठाले घास घेतले तर लवकर खपून जातं थोडे थोडे घास घेतले तर सावकाश होतं. तसे झोपेमध्ये काय पटापटा पटापटा कधी कधी काही काही झोपेतच जातात. का बरं झोपेत जातात त्यांचं तिथंच संपून जातं. पण योग्याचं मात्र संपत नाही का सदा काळ गणना करी आयुष्याची कथेच्या वेळी आज्ञा नाही. कथा म्हणजे ते श्वास घेतात त्या श्वासामध्ये काय असतात माऊलींचे अभंगामध्ये वर्णन आलं का नाही ते मनाचा निर्धार असे आजपा जपणे उलट प्रणाचा. अशा पद्धतीनं काय तिथं सुद्धा मनाचा काय निर्धार तिथं सुद्धा त्याला त्या ठिकाणी विचार होऊ शकतं. हेच आपलं आत्मस्वरूप आहे. अशा पद्धतीनं तिथं मात्र गणना होत नाही पण बाकीच्या ठिकाणी सतत त्या आयुष्याची मर्यादेची सतत त्या ठिकाणी गणना होत असते. पण इथं माऊली म्हणतात की जो निद्रेची जीवे विकला अशा प्रकारे त्या निद्रेला पूर्णपणे त्या ठिकाणी काय विकला गेलेला आहे का नाही नाही येथ मनितला अधिकारी आणि अशा प्रकारे तो मात्र ह्या योगधारणेचा अजिबात सुद्धा अधिकारी होऊ शकत नाही. पुढे पहा अथवा आग्रहाचिया बांधोडी शुदा तृष्णा कोंडी आहाराते तोडी
मारुनिया अथवा तसेच किंवा आग्रहाच्या बांधोडी. आता असं विचार करायचं आग्रहाच्या बांधोडी म्हणजे लोकांचा ठरलेला असतो आग्रह नाही जेवायचं, आजपासून ठरवलं इतकं जेवायचं आहे का नाही. अरे पण ते कसं माऊली म्हणतात, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एकेवेळी मार्गाचे निबळे, निश्चित टाकी निश्चित खात्रीपूर्वक तो मार्गाच्या ठिकाणी जाऊ शकतो. पण कसा हळूहळू हळूहळू. तसं आता आपल्याला भरपूर खायची सवय लागली का नाही. भरपूर नसती देवाने दिली की ती पिशवी आणि आपण काय केलं त्याचं पिशवीचंच पोतडं करून टाकलं. मग आता काय करावं लागणार आपल्याला, हळूहळू हळूहळू कमी केलं पाहिजे का नाही, काही एकदम केलं पाहिजे. लोक असं काय करतात एकदम निश्चय करतात, जाऊ द्या आता बाकीचं काय असू द्या आजपासून जेवायचंच नाही. परिणाम काय होईल बरं, परिणाम काय होईल बरं, त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणजे अशा प्रकारची आग्रहाची बांधोडी अट्टहासाची बांधोडी म्हणजे त्याची बंधन मात्र कधी नसावी. मग कसं असावं ते हळूहळू त्या ठिकाणी काय असलं पाहिजे. म्हणून म्हणतात काय आग्रहाची बांधोडी क्षुधा तृष्णा कोंडी. आणि काय करतात त्याने क्षुधा आणि तृष्णा ऐक नाही तहान भूक यांना काय करतात कोंडण्याचा प्रयत्न करतात. तसं तुकोबराय म्हणतात की नाही, कोंड कोंडून धरीने जीवे देह भावे पूजेनं ऐक नाही, कोंड कोंडून त्या ठिकाणी धरायचं काम करतात. पण कुठं परमात्म्याच्या भक्तीमध्ये. याने काय कोंडलं क्षुधा आणि तृष्णा, हे कोंडण्याचा विषय होता का. उलट याच्यामुळं आपलं शरीर सदृढ राहू शकतं, याच्यामुळे शरीराला नवचैतन्य प्राप्त होऊ शकतं. हे कोंडण्याचा विषय आहे का. पण याने काय केलं आग्रहाच्या बांधोडीत बंधनामध्ये काय केलं क्षुधा तृष्णा तहान भूक याला पूर्ण काय केलं कोंडून टाकण्याचा प्रयत्न केला. कोंडून टाकणं म्हणजे काय, त्याचा पूर्णपणे निग्रह करणं, त्याचा पूर्णपणे मागमोसा नाहीसा करून टाकणं. आणि आहारात तोडी मारून या अशा प्रकारे काय केलं आहार आणि पूर्ण काय तोडलं म्हणजे काय आहारापासून स्वतःला वेगळं केलं. कसं आहाराला स्वतःपासून वेगळं केलं, कसं ताणाला स्वतःपासून वेगळं केलं मारून या ऐक नाही. भूक लागलेली असते जेव्हा म्हटलं नाही मला भूक नाही, पाणी प्या, थोडं थोडं ताण लागली असेल म्हणजे मला तहान नाही, हे ताणभूक काय करतात मारण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे ताणभूक आणि हे जर तुम्ही मारत राहिले तर हे शरीर आणि आपल्याला साथ देईल का हो? नाही ना देऊ शकत. जसं एक नारदाची अशी कथा आली होती, ते एकादशीचं व्रत होतं त्या ठिकाणी, उदाहरणापुरतं लक्षात घ्या. एकादशीचं व्रत होतं आणि एक साधक होता, त्याची अशा प्रकारे एकादश आली. त्यांनी एक अभंग वाचला होता तुकोबरायांचा. ते म्हणले एकादशीचं अन्नपान जे नर करती भोजन श्वान विष्टे समान आधम जन ते एक ऐका व्रताचा महिमा नेहमी आचरती जन गाती ऐकती हरिकीर्तन ते समान विष्णूशी. सारा अभंग वाचला आणि त्यांनी हा अभंग पाठच केला. काय म्हटलं एकादशीचं अन्नपान, एकादशीच्या दिवशी अन्नपान मनुष्याने करू नये ही मर्यादा आपल्याला शास्त्राने सांगितली की नाही. का करू नये म्हणे एकादशीच्या दिवशी जगात ह्या त्रिलोक्यात जेवढी काही पापं आहेत ती सगळी पापं अन्नाचा आश्रय करून असतात ऐक नाही. म्हणून एकादशीच्या दिवशी मनुष्याने अन्न खाऊ नये. मग त्याला फराळ का होईना काहीतरी सांगितलं आहे का नाही. मला सांगा आता आपण सारे लोक दिवसभर काबाड कष्ट करतात. अशा काबाड कष्टामध्ये जर आपल्या पोटात अन्न नसेल तर मला सांगा आपल्याला व्रत घडेल का. नाही ना. अहो आपल्याला जर उभंच राहता आलं नाही मग त्या व्रताला करण्यात काही अर्थ आहे का. नाही ना. चित्ताची आसनं तुका कीर्तन चित्त आधी स्थिर झालं पाहिजे ना. सारखं चित्तामध्ये काय भूक लागली आणि एकादशी आणि काही खायचंच नाही ऐक नाही. आणि भगवंताचं मस्तपैकी नामस्मरण सुरू झालं. अरे पण नामस्मरण करता करता त्याच्यासारखं लक्ष द्यायचं, मला भूक लागली मी काय करू, मला भूक लागली. आता नामस्मरणाच्या ऐवजी त्याला भूकचं चिंतन होऊ लागलं. हळूहळू त्याला चक्कर पण येऊ लागली, चक्कर येऊन पडण्याची अवस्था सुद्धा निर्माण झाली. आणि मग तिथून नारद महाराज चालले होते आणि नारद महाराजांनी विचारलं काय होतंय. नाही म्हणले आज एकादशी व्रती म्हणले, फार चक्कर येते आहे का नाही. मग नारद म्हणले बरं जाऊ द्या तुमचं एकादश असू नाही तर काय असू द्या, मला ते काय कळत नाही, हा जरा माझा विना घ्या म्हणे. मग विना हातामध्ये दिला. मग म्हणले काय त्याला जरा व्यवस्थित सुरतान लावा म्हणले. हो म्हणले लावतो ना. मग ते म्हणले आवळा आता त्या विण्याच्या ताऱ्याला चांगल्या कसून घ्या, चांगल्या कसा ना. तो लावला कसायला, इतक्या कसायला सुरुवात केली. मग तोच नंतर म्हणला नारद महाराज तुम्ही एवढे विण्याच्या तारा कसायला लावता. हा म्हणले थोडाफार तुटायची वेळ आली थोडा
आहे का नाही, अहो तुटून जातील ना, आहे का नाही. मग म्हणले मग ढिल्या करा, फार ढिल्या केल्या, आता वाजवा बरं. म्हणले आता नाही वाजणार. फार कसून घ्या बरं, मग वाजवा बरं. म्हणले मग फार चांगल्या स्वरात नाही वाजणार, कारण जास्त कसल्या तुटतील, नाही तर एकदम फार उंच कडक स्वर लागतील, आणि एकदम ढिल्या ठेवल्या तर मग स्वरच लागणार नाही. मग कशा तारा ठेवल्या पाहिजे विण्याच्या, उदाहरणार्थ मध्यम व्यवस्थित, आहे की नाही, असं ठेवलं तर स्वर चांगला येईल काय विण्याचा. तसं हे सगळ्या गोष्टी करायच्या, पण कशा करायच्या, जेवढं आपल्याला पेलवल, जेवढं आपल्याला व्यवस्थित वाटेल तेवढंच केलं पाहिजे की नाही. व्रत एकादशी आहे, मान्य आहे मला सगळ्या गोष्टी, पण जर आपल्याला धकाधकीचं हे जीवन आहे, त्याच्यामध्ये आपण नाही म्हटलं हे असंच पाहिजे, असं चालेल का, असं मात्र चालणार नाही. म्हणून अशा पद्धतीनं तहान असेल, भूक असेल, थोडे आपण आता वयोवृद्ध लोक झाल्यात, त्याने जरा थोडे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा. आणि ते व्रत आता ते काल मी शिकेध्वज आणि चिवडाला त्याचं वर्णन, आता ते जर कथा सांगायला गेलं तर मला पुरायचंच नाही वेळ, याच्यातच सगळा याच्यामध्ये निघून जाऊ शकतं. म्हणजे तो शिकेध्वज आहे ना, मोठ्या तप करू लागला त्या ठिकाणी, आणि तप करता करता त्याला असं वाटतं ह्या तापामध्येच सगळे, पण ज्ञानापासून मात्र काय झाला, दूर झाला. आणि त्या असणाऱ्या चिवडाला नावाच्या राणीनं, त्याच्या पत्नीनं, आणि त्या एका कुंभाचं रूप घेतलं, आणि अशा पद्धतीनं सांगितलं हे तप म्हणजे काय. जसं तुकोबरा म्हणतात, आघोरी तप करून आघोर तप दुःख विकत घेतले. लोक नुसतं तप 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 करतात आणि ज्ञानापासून मात्र दूर होतात. एक प्रकारची ती वासनाचे, पण ह्या काय, अशा असणाऱ्या वासना ह्या दूर केल्या पाहिजे. मग काय, हे शरीर आपल्याला कशासाठी दिले भगवंताने, दिले इंद्रिय हातपाय कान, हे का दिले तर आपल्याला, जेणे तू जोडीशी नारायण, भगवंताला जोडता आलं पाहिजे. हे तोडायला नाही सांगितलं. याच्या माध्यमातून काय करायचं, मनुष्य देह ऐसा निध, साधिले ते साधे सिद्ध, करोनी प्रबोध, संत पार उतरले, झाले की नाही. मग अशा पद्धतीने काय, या शरीराला जे गरजेचं आहे, जे महत्त्वाचं आहे, ते मात्र आपल्याला देता आलं पाहिजे. अशा प्रकारे तहान भुकाला तोडून चालणार नाही. मग तो इथं अधिकारी आहे का, नाही येतं म्हणे त्याला, इथं म्हटलं ना नाही येतं म्हणे त्याला अधिकारी, हे सगळ्या ओव्याला खाली लावून घ्या, हे अभंगाप्रमाणे याचं चिंतन केलं तरी चालेल. म्हणून म्हणतात आतो आग्रहाची बांधुडी, अशा प्रकारे स्वतःला आग्रहाच्या बंधनामध्ये बांधून टाकतो. काय बांधून टाकतो, तर भूक तहाने क्षुधा तृष्णा कोंडी, अशा प्रकारे तहान भुकेला त्या ठिकाणी कोंडून काय करतो, आहारात तोडी मारून या, आणि अशा प्रकारे याला आहाराला आणि तोडून आहाराला नष्ट करून त्या ठिकाणी मारत असतो, नष्ट करत असतो, नाहीसा करत असतो. नाही येतं म्हणे त्याला अधिकारी, तो सुद्धा अर्जुन या ठिकाणी अधिकारी म्हटला जात नाही. पुढे पहा, निद्रेच्या वाटा न वचे, ऐसा दृढवते चिन्ह अवतरणे नाचे, ते शरीराची नव्हे तयाचे, मा योगू कवनाचा. पहा आता परत महत्वाचा मुद्दा आला, निद्रेच्या वाटा न वचे. जो मनुष्य आता पूर्वी काय, निद्रितेच्या स्वाधीन झाला, आहे की नाही, विकून टाकला निद्रे देवेला, आणि आता दुसरा परत सांगितला कोण, निद्रेच्या वाटा न वचे, निद्रा झोपेच्या वाटेला अजिबात मात्र जात नाही, आहे का नाही. तसं तुम्ही म्हणता त्या सापाच्या वाटेला जाऊ नका बरं का, नाही तर साप काय करतो लक्षात ठेवता, आहे का नाही. तसं याने काय विचार केला की आता ही निद्रा आहे, ही झोप आहे, या झोपेच्या वाटेला अजिबात जायचं नाही. तुकोबराने असं एक दिवस ठरवलं, ते पारमार्थाला लागले होते ना तुकोबराय, आणि त्याला पारमार्थ करताना त्याला अशी काळजी लागायची, मी जर झोपलो, ऐक नाही, आणि झोपल्याच्या नंतर काय, झोपल्याच्या नंतर माझ्या परमार्थामध्ये विक्षेप येऊ शकतो. म्हणून काय विचार केला, मी जर झोपलो आणि भगवंताच्या भजनामध्ये जर व्यत्यय जर आला तर मग काय खरं नाही. मग काय केलं, ते दादा सांगतात, त्याने आपली अशी शेंडी होती, ती शेंडी कुठं खुटीला अडकून ठेवली, जरा कुठं डुकली लागली का लगेच ती शेंडी अशी ओढली जायची आणि जागे व्हायची. असं करता करता इतकं त्याने त्या झोपेवरती विजय मिळवला, आहे का नाही. पण कधी झोपेवरती विजय मिळवला, त्या अवस्थेला गेल्याच्या नंतर झोपेवर विजय मिळवला. आता तुकोबरांच्या बाबतीत काय वर्णन करायचं बरं, काय केलं, आता आपल्याला पण लक्षात आलं असेल की इथं सगळी हे योग पाहिले, या योगाच्या माध्यमातून आणि साधकाची काय काय त्याला काय काय ताब्यामध्ये येतं, तो मुंगीचा मनोगत ऐकतो, स्वर्गाचा आलोच त्याला कळतो, तो वायूप्रमाणे जातो येतो, हे सगळं होतं का नाही. हे सगळं का होतं बरं, त्याने सुद्धा अशा प्रकारची योगधारणा केलेली असते, आणि त्या योगधारणेच्या माध्यमातून हे त्यांना सगळ्याला साध्य होतं. तुकोबराय वैकुंठाला गेले, कसं काय तुकोबराय वैकुंठाला गेले, आता तर मान्य होईल का नाही, आपण करू शकतो मान्य, कारण कोणकोणत्या भूताचा नाश झाला होता,
पृथ्वी संपलं होतं, आप संपलं होतं आहे का नाही, तेज पण संपलं होतं आहे का नाही. मग ते काय वायूसारखे झाले होते. मग मला सांगा, आता फक्त निमित्तच राहिलं होतं ना, वैकुंठाला जायचं, वैकुंठाला जायचं. आता मला सांगा, त्याला वैकुंठाला जायला काही कठीण आहे का? वैकुंठ, अहो त्याला त्याला सहज झालं ना त्या ठिकाणी. सगळ्या भूतावर विजय मिळवला त्यांनी, मग ते जाऊ शकतात आहे का नाही. मग झोपेवर विजय मिळवणं काही कठीण आहे का त्यांना? त्यांना झोपेवर विजय मिळवणं काही कठीण नाही. ते सहजच नाही. रिद्धी सिद्धी कामधेनू घरी सगळं त्यांच्याकडे रिद्धी सिद्धी ह्या संतांच्या दाराच्या जवळ, संतांच्या चरणाच्या जवळ नेहमी सेवेला तत्पर त्या ठिकाणी असतात. म्हणून त्याला काही कठीण नाही. पण आपल्यासारख्याला माऊलीने सांगितलं का तुकोबरायांना उपदेश आहे. तुकोबरायांना उपदेश नाही, हा उपदेश मुळात कोणाला आहे? आपल्यासारख्या लोकांना आहे. म्हणून म्हटले निद्रेच्या वाटा नवचे, अशा प्रकारचे निद्रेच्या वाटेला मात्र जात नाही, मार्गाला मात्र जात नाही, किंवा निद्राच नको म्हणतात. आयशे दृढावतेचे अवतरणे नाचे. आणि अशा प्रकारचे काय दृढावतेचे अशा प्रकारे दृढ होतात, मजबूत होतात. ऐक नाही काय होतात, आम्ही आता पूर्णपणे झोपेवरती विजय मिळवला आहे का नाही. आणि त्या अशा आम्ही झोपेच्या बाबतीत दृढ झालो, आता झोपू शकत नाही. त्या अवतरणे नाचे, अशा प्रकारच्या स्वरूपाला प्राप्त होऊन नाचू लागतात. काय नाचू लागतात? झोप काय कोणाला, त्या झोपेवर कोणाला विजय मिळवता आला नाही, आम्हाला मात्र विजय मिळवता आला. आणि अशा भारामध्ये काय नाचू लागतात. नारद महाराजांना एक दिवस नाचू लागले. का नाचू लागले? म्हणे फाकड्याने काम जिंकलं. तुमच्या लक्षात येतं ना, कथा आठवत असेल तुम्हाला आहे का नाही. फकड्याने म्हणे काम जिंकला. म्हणजे कामाने आतापर्यंत कोणाला ठोकर मारली आहे का नाही. यडका मदन मदन तुम्ही म्हणता का नाही, ते शंकराचं सुद्धा वर्णन केलं, त्यालाही ठोकर मारली, यालाही ठोकर मारली आहे का नाही. सगळ्याला त्या कामाने वंश केलं, पण त्या कामाला मात्र नारदाने वंश केलं आहे का नाही. आणि अशा पद्धतीनं नारद सगळीकडे म्हणू लागले काम जिंकला, काम जिंकला. एक दिवस कामदेवच समोर आला आहे का नाही. आणि कामदेव जवळ आल्याच्या नंतर काय केलं, कामदेवानेच नारदांच्या गळ्यामध्ये माळ घातली, हार घातला. हार कधी घातला जातो? हारापुढे आधी हरावं लागत ना, असं हरावं लागत आहे का नाही. मग हा सगळ्यांना म्हणला काम जिंकला, पण कामाने याला कधी कधी जिंकलं. तसं हा म्हणला काय, मी आता मला ती बाकीची गोष्ट नाही सांगायची कारण वेळ होत चाललाय. मग याने सुद्धा काय झोपेवर विजय मिळवला आहे का नाही. पण झोपेवर विजय मिळवला आणि त्याच्या भारात तो काय नाचू लागला. अवतरणे नाचे, अशा प्रकारे त्या विजयाच्या भारामध्ये पूर्णपणे नाचू लागला. म्हणजेच काय केला तो, नंतर त्याच्यामध्ये फसला गेला, असा सरळ अर्थ होतो. निद्रेच्या वाट नवचे, आयशा जातच नाही, अशा प्रकारच्या दृढवतेचे अवतरणे नाचे, अशा पूर्णत्वाच्या किंवा पूर्णत्व झाल्याच्या भरामध्ये अशा प्रकारे तो नाचू लागतो. ते शरीराचे नव्हे तयाचे, महायोग कवनाचा. आता हे शरीर त्याचं राहिलं का? शरीरच आता त्याच्या रहित झालेले शरीर, पूर्णपणे शरीर त्याचं राहिलंच नाही ना. कारण हे शरीर काय, तिथं युक्त आहार विहार हे सांगितलं का नाही. या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी कशा असल्या पाहिजे, सम त्या ठिकाणी असायला हव्या. पण आता या शरीरामध्ये सगळ्या गोष्टी सम झाल्यात का? सगळ्या गोष्टी मात्र सम झालेल्या नाही. मग हे शरीर कोणाच्या, त्याच्या आधी राहिलं का पराधीन झालं. मनुष्य नाचतो कधी, शरीरापेक्षा काहीतरी वेगळा करू लागला का मग नाचतो ऐक नाही. मग तो शरीरापेक्षा वेगळा झाला. आता शरीराचा तो मात्र होऊ शकत नाही. आणि शरीर त्याचं कधी होऊ शकत नाही. आता जर शरीर त्याचं कधी होऊ शकलं नाहीच, तर मग त्याला योग प्राप्त होईल का? आता योग प्राप्त होणार नाही. योग प्राप्त झाला असता, पण कधी झाला असता? युक्त आहार विहार, युक्त आहे का नाही, गरजे इतकं त्याला जर त्या ठिकाणी साध्य झालं असतं तर शरीर त्याचं झालं असतं. पण आता शरीर त्याचं होईल का? आता त्याचं शरीर होऊ शकत नाही. मग त्याचं शरीरच होऊ शकत नाही तर त्याला योग प्राप्त होईल का? त्याला योग सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. सरळ सरळ मुद्दा आहे. म्हणून माऊली म्हणतात मग ते शरीराची नव्हे तयाचे, अशा प्रकारे त्याचं शरीरच राहत नाही. मा योगू कवनाचा. आणि मग योग कशाचा, योग कसा त्या ठिकाणी करेल? योग मात्र त्या ठिकाणी तो करू शकत नाही. पुढे पहा. म्हणून अतिशय विषयो सेवावा, तैसा विरोधून हवा, का सर्वता निरोध हवा हेही नको. म्हणून अतिशय विषय सेवावा. म्हणून काय म्हटलं? अतिशय ऐक नाही, आवाक्यापेक्षा विषयाचं सेवन करावं ऐक नाही. विषयाचा विषय सेवावा,
तैसा विरोधू न व्हावा, आहे का नाही. अशा प्रकारे मी जास्तीत जास्त खाईल, जास्तीत जास्त वाढेल, अशा प्रकारचा काय विरोधी बुद्धी नसावी, विरोधी विचार त्याच्या ठिकाणी नसावा, असा अर्थ घ्यायचा, आहे का नाही. अतिशय विशेष व्हावा असं घेतलं तर जुळणार नाही. त्या पुढच्या चरणाला धरून घ्या. मी अतिशय अन्न जास्त खाईल, अतिशय विषय सेवन करेल, अशा प्रकारची विरोधी, आहे की नाही, प्रतिबंध करणारी अशा प्रकारचा विचार त्याच्या ठिकाणी मात्र कधी नसावा. का सर्वता निरोध हवा हे नको, किंवा सर्व प्रकाराने त्याचा त्या ठिकाणी काय निरोध करावा, सगळ्या प्रकाराने त्याला नाहीसं करावा. हे नको, हे नको म्हणजे बोला. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची सार नसावी भासर निद्रा व भाषण त्याच्यात सगळं दिलंय ना. हा हा म्हणून बरोबर ना. म्हणजे युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार नसावी बासर. आपण म्हणतो ना फारच बासरट झाला. बासरट कधी म्हटलं जातं? अनियमित वागणाऱ्या मनुष्याला बासरट असं म्हटलं जातं. म्हणून नसावी बासर, बहु पुष्कळ उदंड, आहे की नाही, निद्रा, आहे की नाही, बहु निद्रा, भाषण जास्त त्याने त्या ठिकाणी भाषण करू नये, बोलू नये, आहे की नाही. नका बोलू भांडा, खिळ घालू नये बाईसा तोंडा, आहे की नाही. खिळ कधी घातली जाते? दरवाजाला खिळ कधी घातली जाते? दरवाजा बंद करायचा आहे, खिळ घालून घ्या म्हणता का ना जुनी लोक, तुम्ही म्हणता ना खिळ घालून. आता थोडं थोडं आठवतंय आम्हाला पण. ते खिळ घालायची दरवाजाला, आहे का नाही. त्या गाडीला खिळ घालायची, खिळ असायची पूर्वी. तसं तुकोबराय म्हणले खिळ नाही, आगळ आगळ. आ दरवाजाला आगळ असती, गाडीला खिळ असती. गाडीला खिळ असते, दरवाजाला पण खिळ एक म्हटले जाते. आता आगळ माझ्या आगळ नाही लक्षात राहायचं. आगळ म्हणायचे. पण आता तुकोबराय म्हणतात म्हणून आम्ही म्हणतोय. आम्हाला काय माहिती नाही, तुम्ही मान्य केलं तर. आता तुकोबरायांचं आम्हाला नाही खुडता यायचं ना. ते म्हणले नका बोलू भांडा, खिळ घालू नये बाईसा तोंडा. आता तोंड शब्द घातला की नाही, मग तोंडाला काय घाला? खिळ घाला. खिळ घालण्याचं म्हणणे काय? खिळ घालायचं म्हणजे त्याला प्रतिबंध करा. म्हणून अधिक त्या ठिकाणी बोलू नये. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, आंतरबाह्य लोलोपता काय, निद्रेशी जेनावे, भोजन करावे परिमित, आहे का नाही. हे सगळं दिलं का नाही. इथं पण नियम दिला का नाही, भोजन करावे परिमित, आहे का नाही. म्हणजे परिमित म्हणजे किती? नियमित, योग्य, युक्त अशा पद्धतीनं त्या ठिकाणी भोजन करावं, आहे की नाही. आणि नाही भोजनाला मिळालं तर काय करावं? ते म्हणतात पाहून या झाडा, वरमडून पाला आणि खाऊन विठ्ठला आळवावे. म्हणजे तुम्ही पाला खाऊन सुद्धा भगवंताचं चिंतन अशा प्रकारे करू शकता. म्हणजे अंगावर कपडे नाही म्हणजे चिंध्या घ्यावा. चिंध्या नाही का घरामध्ये? फाटक्या तुटक्या वेचून या चिंध्या, भरून या धागा, गुंडाळून ढोंगा आळवावे. तुका म्हणे ऐशा मांडले निर्वाण. असं जर त्यांनी निर्वाण अगदी शेवटची अवस्था जर केली, तुका मग अशी केल्याच्या नंतर काय होईल? तुका म्हणे त्याचा पांग फिटे, त्याचा सगळा पांगिस्तपणा, त्याचं जे असं आता अशा प्रकारे त्याला उपास पडला ना, त्याने काय होईल? त्याला पारणं पूर्ण होऊ शकते, म्हणजे भगवंताची भेट होऊ शकते. अनेक प्रकारची उदाहरणं आपल्याला पाहता येतील. सांडून या सर्व लौकिकाची लाज, आळवावा ये दुराज भक्ती भावे, ऐक नाही. लोक मान वमना समान मानणे. लोकांनी मान दिलं ना आपल्याला, ऐक नाही. हा मान कसा मानायचा, कसा लक्षात घ्यायचा? वमन कधी येते? उलटी मळमळ, आहे का नाही. हा लोकमान वमना समान मानणे आणि एकांती राहणे. विठोसाठी, त्या भगवंतासाठी आपण एकांतामध्ये असावे. सहसा करू नये प्रपंची सौजन्य, आहे का नाही. आपल्याला याला आला का त्याला सौजन्य, त्याला आला का त्याला सौजन्य. आज कीर्तनाला कोणाचं सौजन्य? अमुक अमुक महाराजाचं सौजन्य. आज यांच्या माध्यमातून हे सुद्धा असं कुठंच कोणालाच सौजन्य देऊ नये, आहे का नाही. सहसा ह्या प्रपंचाला कधी सौजन्य देऊच नाही माणसाने. जेवढं आपल्याला होईल तेवढं करावं. पण सौजन्याची वेळ आली, सगळ्यांनी सरळ सरळ मागं सरलं पाहिजे, आहे का नाही. सहसा करू नये प्रपंची सौजन्य, आहे का नाही. बरंच त्याच्यामध्ये आपल्याला विचार घेता येतो. म्हणून अशा प्रकारे का सर्वता निरोध हवा हे नको, आणि सर्व प्रकारे त्याचा निरोध करत बसावा, आहे का नाही. त्याचा प्रतिबंध करत बसावा, अशा प्रकारे नसावं. नाही तर मग म्हटला नाही आता इथून पुढं मला सगळं लक्ष दिलं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, किती पिलं पाहिजे, याचा निरोध करत बसायचा. आणि मग तुला ध्यान कधी व्हायचं? मग याचा निरोध करत बसावं नाही, याला नियमित करत बसावं नाही. जे काही शरीराला जिथं भूक लागेल ना, आता आपण मागं पाहिलं की नाही, जेव्हा कधी माणसाने
जर त्याला भूक लागली ना त्याने जेवावा, जर त्याला तहान लागत असेल तर त्याने त्या ठिकाणी पाणी प्यावं. का सारखं लक्षात घ्यायचं नाही मला आता जेवलं पाहिजे, मला जेवलं पाहिजे, मला पाणी प्यायलं पाहिजे, मला पाणी प्यायलं पाहिजे. मग तुझं चिंतन कशाचं झालंय? खायचं आणि प्यायचं झालंय. मग याच्यात सुद्धा वेळ घालू नये, आहे का नाही? मग हे लक्षात घेता येतं. म्हणून अतिशय विशेष व्हावा, अतिशय अशा विशेष व्हावा तैसा विरोध नसावा, आणि तशा प्रकारचा विरोधी विचार माणसाच्या ठिकाणी कधीच नसावा. का सर्वता निरोध हवा हे नको, आणि सर्व प्रकारे त्याचा मात्र निरोध करत बसावा हे सुद्धा मात्र नको. आता श्लोक वाचू आपण, थोडा विचार करू, आणि बाकीचा विषय आपण श्लोकावरती उद्या घेऊ वाटलं तर. बोला. माईक चालू आहे का? माईक चालू, आम्हाला आवाज नाही आला इकडं. माईकचा आवाज करा ना, मोबाईलचा आवाज नसेल केला कदाचित. येतोय आवाज तुमचा? माझा येतो, त्यांचा येतो का? नाही नाही आला आवाज तुमचा. नाही, आवाज नाही आला. बरं, चालेल. युक्त आहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योग भवती दुःखः. काय म्हणतात या ठिकाणी? युक्त आहार विहार. ऐक ना, तुकोबराने जे आता वर्णन केलं की नाही तेच वर्णन काय इथं श्लोकामध्ये आलेलं आहे. त्याचा काय असला पाहिजे? युक्त आहार विहार, आहे की नाही? आता शिकाला, आता आला, आता आवाज आला, आहे का? वाचलाय श्लोक तर. हा हा. काय म्हटलं? निजणे, जागणे, खाणे, फिरणे आणि कार्यही मोजून करीतो त्यास योग हा दुःख नाशन. जो साधक, जो मनुष्य निजणे, झोपणे, जागणे, जागरानं, खाणं आणि फिरणे म्हणजे काय? विहार करणं, ऐकणे, आणि कार्यही, आणि बाकीची जी असणारी काही कार्य ऐकणे त्याला प्राप्त झालेली आहेत, मोजून करतो. ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात? त्याच्या मोजून असतात, आहे की नाही? खाणं किती असतं? जेवण सुद्धा त्याचं अगदी मोजून त्या ठिकाणी असतं, आहे का नाही? आपलं काही जेवण मोजून नसतं, दिलं का किती खातो, आहे का नाही? चाम मासकाच्या परी, म्हणजे चाम म्हणजे काय? चमडं, आहे का नाही? मासकाच्या परी म्हणजे मासाचं असणार ते चमडे, आहे का नाही? आणि काय करतो? मोठ पाण्यात जाते का नाही, ती अनुमान पाहते का? पूर्ण भरल्याशिवाय वर येतच नाही. तसं आपले काय आहे? ही चाम मासकाच्या परी, आणि कितीतरी घालत राहतो, आणि ह्या चमड्यामध्ये नुसतं भरत राहतो. याला चमड्या नाही म्हणायचं, याला उदरनिर्वाह असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. पण तुकोबराय म्हणतात मात्र तो त्याचा विचार करत नाही. चाम मासकाच्या भरी, नुसतं त्या चामड्याच्या पोतड्यामध्ये नुसतं भरतो. असं भरायचं का? तसं भरू नये. मग कसं असलं पाहिजे? युक्त, आहे का नाही? योग्य गरजेपुरता त्याचा काय असला पाहिजे? आहार सुद्धा त्या ठिकाणी असला पाहिजे. त्याचा विहार कसा असला पाहिजे? गेला फिरायला, आला 8 दिवसांनी, बसला, मला किती झालं ज्ञानेश्वरीमध्ये, आता त्याला काय सांगायचं? किती विहार असावा याची मर्यादा आहे का नाही? साधकाची दशा उदास असावी, आहे का नाही? किती विहार करायला गेला का लोक तिकडंच जातात, लवकर येतेच नाही, आणि मग नंतर इकडं आले का मग नंतर म्हणतात अरे हा आपल्याला ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचंय, चला मग विचारायला सुरुवात करणार, कुठं आलो, असं कुठं विहार असतो का? आणि विहार करायचं असेल तर मग ज्ञानेश्वरी घेऊन जा बरोबर, आणि अशा पद्धतीने तुम्ही विहार करा. काय फरक आहे का? परिक्रमा करा. परिक्रमा करताना आपण पाहिलं की ते काही साधक 11 ते सुद्धा त्यांचा पाठांतर झाला, कंठस्थ झाला होता. मग विहार करत नाही का? मयाच्या तेरावरती विहार सुद्धा करतात, आणि विहार करत असताना अशा प्रकारे ज्ञानेश्वरीचं चिंतन ती कंठस्थ करतात. असं विहार केलं तर काय दोष आहे का? मग काय दोष नाही. ज्ञानेश्वरी ठेवली घरी आणि बसले विहार करत आणि बसले फिरत, चालेल का? अशा प्रकारे विहार करून चालणार नाही, आहे का नाही? आणि त्याच्या चेष्टा, त्याच्या क्रिया, त्याची कर्म ते सुद्धा कसे असले पाहिजे? युक्त असले पाहिजे, आहे की नाही? एखाद दिवशी आपण इतकं काम करतो फार थकून जातो, आहे का नाही? आणि मग सकाळचं म्हटलं ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचे, आता काय उठण्यासारखी परिस्थिती नाही, फार थकल्यासारखं झालं.
मग त्याला योग प्राप्त होईल का? इथं नुसता योग एक योग सांगितला का? अनेक प्रकारचे योगाचा विचार आपला चाललाय ना. हा नाही तर तो योग नाही तर तो योग, कोणत्या तरी योगाच्या माध्यमातून परमात्म्याला जोडायचंय. म्हणून हा योग जर प्राप्त करून घ्यायचा असेल, त्याचं कर्म कसं असलं पाहिजे, त्याच्या चेष्टा, त्याच्या क्रिया कशा असल्या पाहिजेत, त्या पण युक्त असल्या पाहिजे, त्या गरजेनुसार असल्या पाहिजे, त्याच्यापेक्षा अधिक नसल्या पाहिजे, आहे का नाही? युक्त स्वप्नावबोधस्य. आणि त्याचं काय स्वप्न आपलं झोप त्या ठिकाणी कशी असली पाहिजे, आहे की नाही? म्हणून त्या ठिकाणी झोप सांगत असताना ती सुद्धा काय युक्त स्वप्नावबोधस्य किंवा निजणं म्हणजे झोपणं, आहे की नाही? ते कसं असलं पाहिजे? युक्त असलं पाहिजे, आहे की नाही? आणि जागणं सुद्धा किती असलं पाहिजे? जाग पण राहणं 24 तास तर नाही जाग राहिलं पाहिजे मनुष्याने. मग त्याने गरजे इतकं जाग राहिलं पाहिजे, गरजे इतकं त्या ठिकाणी झोपलं पाहिजे. सगळ्या गोष्टी शरीराला किती गरज आहे तेवढी गरज पाहून अशा पद्धतीनं त्याने जागणं आणि झोपणं या ठिकाणी ठेवलं. जर ठेवलं व्यवस्थित परिमित ठेवलं तर काय होईल? तर त्यास योग हा दुःख नाशन. मग अशा प्रकारे सर्व दुःखाचा नाश करणारा हा भगवंताने सांगितलेला योग आहे. हा योग त्याला काय आहे? प्राप्त होऊ शकतो. अगदी आता हे भगवंताचं सांगणं म्हणजे काय? अगदी निर्वाणीचं सांगणे. ज्याला अशा प्रकारचं सांगणं पटतं त्याला मात्र योग प्राप्त होतो. अशा प्रकारचं सांगणं ज्याला पटत नाही त्याला योग मात्र हा प्राप्त होऊ शकत नाही. या असणाऱ्या श्लोकावरती त्या ओळीवरती आपण राहिलेला विचार उद्याला करू. आता वेळ ह्या ठिकाणी पूर्ण झाला. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राधे राधे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.